नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व असलेल्या पावन भूमीत म्हणजेच अक्कलकोट या ठिकाणी। तर आज मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांची समाधी मंदिर तसेच स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली बसून सेवा करत होते त्या वटवृक्षाच्या इथे जाणार आहोत आपण। त्यानंतर चोळाप्पा मंदिर आणि त्यानंतर खंडोबा मंदिर ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचं आजही अस्तित्व दिसते अशा ठिकाणी मी तुम्हाला आज हे सर्व ठिकाणं दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। अक्कलकोटला येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे सोलापूर। अक्कलकोट रोड हे सुद्धा रेल्वे स्टेशन जवळ आहे, परंतु त्या ठिकाणी काही गाड्या येतात काही गाड्या येत नाही, त्यामुळे सोलापूर हे रेल्वे स्टेशन सोयीचे आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर हा वटवृक्ष आपल्याला दिसत आहे ना, या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराज हे या ठिकाणी बसत होते, त्यामुळे या वटवृक्षाला विशेष महत्त्व आहे। आता आपण मंदिरात जाऊ आणि श्री स्वामींचे दर्शन घेऊ। मित्रांनो, या ठिकाणी श्री स्वामींचे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, तरीसुद्धा आपण काढण्याचा प्रयत्न करू आणि जशा पद्धतीने आपणास व्हिडिओमध्ये दिसेल त्या पद्धतीने दर्शन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीने आपले श्री स्वामींचे दर्शन झालेले आहे। मंदिराच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हा स्वामी समर्थ महाराजांचा गादी पलंग या ठिकाणी आहे। या ठिकाणी महाराज हे विश्रांती करत असत। आपल्याला हे समोर फोटो दिसत आहे, अशा पद्धतीने श्री समर्थ महाराज हे या ठिकाणी विश्रांती करत होते। पुढे आल्यानंतर या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज यांचे भाविक यांनी 40,000 रुद्राक्ष यापासून महाराजांचे अतिशय सुंदर छायाचित्र बनवलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर हे छायाचित्र बघितल्यानंतर बरेचसे भाविक हे या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही त्यांना। अतिशय सुंदर असं छायाचित्र या ठिकाणी आहे। दत्त संप्रदायातील तिसरा पुनरावतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज। मित्रांनो, दत्त संप्रदायातील पहिला अवतार श्री दत्तगुरूंचा आहे, दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज यांचा आहे आणि तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांनी 1857मध्ये या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी आले। यापूर्वी ते मंगळवेढ्याला होते आणि मंगळवेढ्यातून ते अक्कलकोट या ठिकाणी 1857 साली इथे आले आणि यानंतर इथे आता आपण जे दर्शन घेतलं वटवृक्षाचं, त्या वटवृक्षाखाली ते सुमारे 22 वर्ष त्यांनी या ठिकाणी अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलेले आहे। आमचं आत्ताच श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन झालेलं आहे, अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे मित्रांनो। आणि आपण आता जर फॅमिलीसोबत आलेलो असलो तर स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर झाल्यानंतर मंदिराच्या अगदी पुढे आल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर अतिशय सुंदर असा हा बगीचा तयार करण्यात आलेला आहे लहान मुलांसाठी। आपण इकडे बघू शकता आहे की लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी खेळणे लावलेले आहे ते आणि अतिशय सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। या बगीच्यासाठी येण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि त्या ठिकाणाहून अन्नछत्राच्या समोर असलेलं जे पार्किंग आहे, पार्किंगच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी असं मंदिर बगीचा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे तुळजाभवानी मातेचं प्रतिकृतीचं मंदिर या ठिकाणी आहे। मी तुम्हाला ते मंदिरही दाखवतो मित्रांनो, चला। तर मित्रांनो, आपण बघू शकता आहे हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि आतमध्ये अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे। आणि इकडे समोर आपण मागे या बॅक साईडला पार्किंग बघू शकतोय। हे इकडे अन्नछत्र आहे, अन्नछत्र इकडे अन्नछत्राच्या समोर मंदिर
इकडे अन्नछत्राच्या समोर सुद्धा पार्किंग करण्यासाठी जागा आहे. मित्रांनो, आपण जर स्वतःची कार किंवा काही गाडी घेऊन आलो असेल तर पार्किंग करण्यासाठी इथे खूप मोठी जागा आहे. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण अन्नछत्र या ठिकाणी आलेलो आहे. अन्नछत्राच्या समोर आपल्याला अतिशय उंच अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसत आहे. अन्नछत्राच्या आतमध्ये आल्यानंतर सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, अन्नछत्रामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी 2 टाईम महाप्रसाद वाटप करण्यात येतो. एक दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजेनंतर स्वामी समर्थांची आरती झाल्यानंतर पुन्हा महाप्रसाद वाटप करण्यात येतो. या ठिकाणी आपला जर महाप्रसाद वाटपाची सेवा करायची असेल तर आपण ती सेवा करण्याचा बी लाभ घेऊ शकतो. आम्हीसुद्धा आमच्या मित्रांनीसुद्धा या ठिकाणी सेवा केलेली आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वटवृक्षाच्या मंदिरातून येऊन त्यांचे 2 शिष्य होते या ठिकाणी, एक चोळाप्पा आणि एक बाळाप्पा. तर ज्या ठिकाणी पहिल्यांदा अक्कलकोटला ज्या वेळेला आले ते श्री स्वामी समर्थ महाराज ते खंडोबा मंदिर या ठिकाणी आलेले होते आणि खंडोबा मंदिरामधून त्यांनी या ठिकाणी हे जे चोळाप्पा महाराज आहे त्यांच्या इथे वास्तव्यास होते. ते दिवसभर वटवृक्षाकडे राहायचे आणि सायंकाळी चोळाप्पा महाराज यांच्याकडे यांच्या निवासस्थानी इथे राहत होते ते महाराज. आपण आता चोळाप्पा महाराजांचं घर बघणार आहोत आणि महाराजांची समाधी पण बघणार आहोत. या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची समाधी आहे. मित्रांनो, चोळाप्पा महाराज यांच्या घराजवळ समाधी केलेली आहे. हो, आता आपणास समोर जी दिसत आहे ती स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. आपण बघू शकता ही समाधी आहे. चोळाप्पा महाराजांचा वाडा या ठिकाणी आहे. आजही त्यांचे वंशज या ठिकाणी राहतात. चोळाप्पांचे घर. आता आपण आतमध्ये जातो. मित्रांनो, महाराजांनी जी विहीर जिवंत केली होती ती विहीर या ठिकाणी ही विहीर आहे ती. स्वामी समर्थ महाराजांचे खडा पादुका या ठिकाणी आहे. आता आपण आतमध्ये जात आहोत. मी तुम्हाला ते बी दाखवतो. ते महाराजांची शर्ट अंगार का म्हणतात त्याला. रुद्राक्ष माळ, कोयता, कुऱ्हाड, डमरू, त्रिशूल, सावरी, दंडुका, हाताळलेला वस्तू, वीरभद्र रूप दाखवले महाराज. आणि मेण्यावर बसून जायची रथचंदनाची पादुका आहे मधला. आणि खोड्या कंपनी आले होते ना त्यावेळी काढलेलं ओरिजिनल 4 फोटो आहेत. हे ओरिजिनल 4 फोटो. हां, हे राजवाडामधला वटवृक्ष आहे इथला. या वाडामधला 21 वर्ष राहिले. 147 वर्ष समाधी. आता देऊन जाऊन आणलं ना, असा आहे ना फोटो आहे बघा. हो, हां, असं खाली समाधी महाराज. हा स्वामींचा अंगरखा, ओरिजिनल अंगरखा. रुद्राक्ष माळा. आता आपण श्री स्वामी समर्थांचे 2 शिष्य, त्यामधले एक चोळाप्पा महाराज आणि एक बाळाप्पा
आता आपण चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात जाऊन आलो. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली होती, तेही बघून आलो आपण. आता आपण महाराजांचे जे शिष्य आहे बाळाप्पा महाराज त्यांचा मठ आहे इथे. या ठिकाणी बाळाप्पांना गुरूंची स्थान माऊलींनी दिलेले आहे. आपल्या महाराजांनी त्यांना गुरूंचे स्थान दिलेले आहे. आपण आता तो मठ बघणार आहोत, बाळाप्पा मठ. चला. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर या फरशींना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावलांचे ठसे पडलेले आहेत. कोडाक कंपनीचे फोटोग्राफर ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला या ठिकाणी ओरिजिनल कोडाक कंपनीमार्फत काढण्यात आलेले हे फोटोग्राफ्स आहे आणि ते या ठिकाणी लावलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला बाळाप्पा महाराज हे सुद्धा दिसत आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा दिसत आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहे खंडोबा मंदिर या ठिकाणी. तर खंडोबा मंदिर या ठिकाणी ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढ्यावरून आले होते 1857 साली, त्यावेळेला सर्वप्रथम महाराज हे या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये थांबलेले होते आणि या ठिकाणाहून आपण सांगितल्याप्रमाणे वटवृक्षाकडे गेलेले होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचा मठ, मंदिर व वटवृक्ष, समाधी मंदिर, चोळाप्पा महाराजांचे वाडा व त्यांचं घर, बाळाप्पा महाराजांचा मठ, तसेच खंडोबा मंदिर, आता आपण खंडोबा मंदिर पाहिलं, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, माझा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.